नमस्कार, मी हर्षदा परब. आजच्या हेल्थ टॉकच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी सुरुवातीलाच आज एक गोष्ट सांगणार आहे. भूमी पेडणेकर नावाची अभिनेत्री तुम्हाला माहिती आहे का? ती एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेरगावी गेली होती. तिथं हॉटेलात असताना मेकअप करत असताना तिला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तिच्या स्किनवर असलेलं एक पॅच. आणि त्यानंतर तिने एक इंस्टाग्राम पोस्ट केली आणि त्यात तिने असं म्हटलंय की याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण त्यात तिने एक्झेमा या शब्दाचा उल्लेख केलेला आहे आणि तिचं असं म्हणणं आहे किंवा अशी माहिती काही बातम्यांमधनं समोर आली आहे ती म्हणजे की भूमीला हा एक्झेमाचा त्रास जो आहे तो ती तरुण असतानापासूनचा आहे, पण अगदी काही वर्षांपूर्वीच हा एक्झेमा असल्याचं लक्षात आलेलं आहे. हा एक्झेमा हा त्वचेचा आजार आहे अशी माहिती जेव्हा मी गुगल सर्च केलं तेव्हा मला कळलं आणि त्यानंतर लक्षात आलं की हा त्रास आता अनेकांना व्हायला लागलाय, किंबहुना हा आजार असतो याच्याबद्दलची माहिती सुद्धा लोकांना नसते. आणि काही डॉक्टरांशी बोलले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, कारण एक छोटासा त्रास म्हणून याकडे लोक वर्षानुवर्ष दुर्लक्ष करतात आणि त्यानंतर त्याचा एक मोठ्या आजारामध्ये रूपांतर होतं किंवा मग हा त्रास त्या रुग्णाला वाढत जातो. तर जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्वचेचा आजार आहे हा एक्झेमा, आणि म्हणूनच आज आपल्याला हा त्वचेचा नेमका आजार कसा होतो, का होतो, कशामुळे होतो आणि त्याच्यावरचे उपाय उपचार काय आहेत आणि कुठल्या डॉक्टरकडे आपल्याला या आजाराच्या उपचारासाठी जायला हवं, हा संसर्गजन्य आजार आहे का आणि या आजारात आपल्याला काय त्रास होतो याच्याबद्दलची माहिती घ्यायची. आणि त्यासाठी मी आज आलेले आहे केएम हॉस्पिटलमध्ये. केएम हॉस्पिटलच्या असोसिएट प्रोफेसर असलेल्या सिद्धी चिखलकर मॅडम आपल्या सोबत आहेत. त्या डर्मॅट डिपार्टमेंटच्या म्हणजे त्वचा रोग विभागातल्या असोसिएट प्रोफेसर आहेत आणि 20 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे या इथं विभागात काम करण्याचा, या विषयावर काम करणाऱ्याचा. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे या हेल्थ टॉकच्या पॉडकास्टमध्ये. आम्ही एक्झेमा हा शब्द आत्ता ऐकला, म्हणजे ॲक्च्युली काही जणांशी बोलत असताना याच्याबद्दलचा उल्लेख झाला, काही ओळखीतल्या लोकांनी याच्याबद्दल पोस्टसुद्धा केलेली आहे, पण तेव्हा कधी वाटलं नव्हतं की या आजाराबद्दल तितकं खोलवर जाऊन जाणून घेऊया. एका अभिनेत्रीला झालेला हा आजार आणि त्यातही मेकअप करणाऱ्यांना होणारा हा आजार असं म्हटल्यावर थोडंसं धास्तीनंच याच्याबद्दल जाणून घ्यावं असं वाटलं. तर पहिले आधी आम्हाला सगळ्यांना सांगाल की एक्झेमा हा आजार नेमका काय आहे? एक्झिमा हा आजार आहे, त्याला मराठीत आपण इसप पण म्हणतो. हा अगदी सर्वसाधारणपणे आढळणारा एक त्वचेचा रोग मी म्हणणार नाही, पण ही त्वचेची समस्या आहे. त्याच्यामध्ये त्वचा प्रामुख्याने कोरडी होते, कंड सुटतं, खूप सारी पुरळ येते आणि त्याची खाज असते ना ती खूप जास्त प्रमाणात असते. अच्छा. आणि हा एक्झिमा असतो तो वेगळ्या वेगळ्या स्वरूपात दिसतो. म्हणजे एक्झिमा इसब ही एक ब्रॉड अम्ब्रेला टर्म आहे, पण एक्झिमाचे वेगवेगळे प्रकार पण आहेत. एकतर तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की खाज येते, कंड सुट्टो म्हणजे खाज येते. तर नेमकं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे आता ते अम्ब्रेला टर्म आम्हाला समजत नाही, पण तुम्ही आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगाल की कसे प्रकार असतात वेगवेगळे आणि नेमकं त्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगळे त्रास होतात का? हो, पहिलं प्रामुख्याने आम्ही पाहतो तो ॲटोपिक एक्झिमा. अगदी तान्ह्या बाळाला पण तो असतो आणि हा ॲटोपिक एक्झिमा वृद्ध लोकांमध्ये पण असतो. ॲटोपिक एक्झिमा लहान मुलांमध्ये असतो, तो प्रामुख्याने गालावरची त्वचा लाल होते, पुरळ येते आणि खाज येतो. म्हणजे त्यावेळी लहान मूल सांगू शकत नाही, पण मग त्याचं रडणं वाढतं, ते आईवडील बरोबर नोटीस करतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक्झिमामध्ये त्वचा कोरडी पडते, त्वचा शुष्क होते, त्यातला तिकडचा ड्रायनेस जास्त वाढतो, पाणी संपून जातं आणि त्यामुळे कंड खूप सुटतो. दुसरा कॉमन प्रकार आहे, बऱ्याच वेळा पायांना होतो, तो त्याला न्यूरोडर्मॅटायटिस म्हणतात. म्हणजे युजली अशा प्रकारचे जे एक्झिमाज असतात त्याच्यामध्ये त्वचा त्या भागाची काळी पडते, जाड होते आणि आपले स्किन मार्किंग जे असतात ते प्रामुख्याने दिसू लागतात. आणि अशा वेळी ह्याचं स्ट्रेस इंड्यूस जो एक्झिमा असतो त्याचं मेन कारण असतं की पेशंट सांगतात जेव्हा मी घरी येतो त्यावेळी अगदी फणीने खाजून रक्त काढल्याशिवाय ते बरं वाटत नाही. आणि बऱ्याच वेळा असे काही ॲलर्जिक फॅक्टर्स असतात जे आता सध्या पॉल्युशन वाढत चाललेलं आहे त्यामुळे सुद्धा, किंवा जे कॉस्मॅटिक यूज जास्त करतात मेकअप वगैरे, तर तेव्हा आयलिड म्हणजे केसांच्या भोवती हेअरडायमुळे अशा प्रकारचे एक्झिमाज येतात, किंवा आयलायनर आय मेकअपमुळे काही जणांना सुद्धा ॲलर्जी येते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की कधी कधी उन्हाच्या ॲलर्जीने सुद्धा एक्झिमा येतो.
आहा. बापरे, मी घाबरूनच गेले ऍक्च्युली एवढं सगळं ऐकून. म्हणजे आता आपल्याला बाटलीत बंद करावं लागेल अशी परिस्थिती वाटायला लागली मला. तुम्ही एक उल्लेख केला ते म्हणजे की स्किन लाइनिंग येतं, ते म्हणजे काय आहे? आपले त्वचेचे ज्या मार्किंग्ज असतात ना, एवढी स्किन जाड होते की त्या अक्षरशः आपल्याला प्रामुख्याने बघता येतात. असं हे लायकेन सिम्प्लेक्स क्रॉनिकस नावाच्या एक्झिमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही आता म्हटलात की उन्हामध्ये गेल्यानंतर होतं, डोळ्यांना जेव्हा आपण लाईन मेकअप करतो डोळ्यांचा तेव्हा होतं. तर आता हे कुठल्या टाईपमध्ये कुठे होतं, कशा पद्धतीनं होतं हे समजावून सांगाल? आणि तो उन्हातला जो एक्झिमा आहे त्याच्याबद्दल अधिक सांगाल, कारण बऱ्याच जणांना बाहेर फिरायची हौस असते. आता हे एक्झिमाच नॉर्मल सगळ्यांना नाही होत. आपल्या त्वचेचं मेन कार्य काय आहे की त्याला प्रोटेक्शन देणं, आपल्या शरीराला प्रोटेक्शन देणं हे त्याचं कार्य आहे. आणि त्या प्रोटेक्टिव्ह फंक्शनमध्ये जेव्हा बिघड होतो त्यावेळेला मग सन ॲलर्जी, फोटो इंड्यूस डर्मॅटायटिस असं म्हणतो. त्याची लक्षणं म्हणजे प्रामुख्याने उघड्या भागावर, म्हणजे चेहऱ्यावर, बायका जर साडी नेसत असेल तर ब्लाऊजचा जो उघडा भाग असेल, साडीचा जो उघडा भाग असेल किंवा हात असतात तिथे लाल रंगाचे, कधी कधी काळ्या रंगाचे चट्टे येतात आणि त्याला कंडव सुटतो. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे चट्टे येतात. आता ह्या चट्ट्यांच्या अनुषंगानं पण म्हणजे एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या एक्झिमामध्ये विशिष्ट ठिकाणीच खाज येते असं काही आहे का? हो, आता उन्हामुळे जर येत असेल एक्झिमा, तर ते ज्या गोष्टी उघड्या त्वचेवर असतात त्यामध्ये जास्त येतं. पण बऱ्याच वेळा तुम्ही बघाल तर जे मी म्हटलं आयलायनर वगैरे मुळे जी ॲलर्जी येते ते आपल्या पापण्या असतात त्याच्या वरच्या भागामधल्या डोळ्याच्या वरच्या त्वचेवर ते जास्त प्रमाणात येतात एक्झिमाज. आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे त्वचा शुष्क पडते, तर याची कारणं काय असतील? म्हणजे तुमचा डाएट चांगला नसणं याच्यामुळे शुष्क पडते, की ह्या आजाराची डेव्हलपमेंटच शुष्क त्वचा पडण्यामुळे होते? खूप चांगला प्रश्न आहे. हा आजार आता प्रत्येकाला वाटेल की एक्झिमा काही जणांना होतो, काही जणांना नाही होतं. कारण काही लोक तर दिवसभर उन्हात असतात पण त्यांना कधीच होत नाही. काही जण तर आपल्या शरीराची जडणघडण आपल्या अनुवंशिकतेनुसार असते, आपल्या त्वचेचा टाईप. त्यामुळे काही जणांमध्ये जर हिस्ट्री असेल, घरामध्ये आई वडिलांमध्ये असेल, आजी आजोबांमध्ये असेल, तर त्या लोकांमध्ये हे एक्झिमाज आपण कॉमनली बघतात. म्हणजे त्यांची त्वचा तेवढ्या त्या पर्टिक्युलर गोष्टीला सेन्सिटिव्ह असतात. तसेच वातावरणात होणारा बदल, आता हे एक्झिमाचं प्रमाण आम्ही थंडीच्या मोसममध्ये जास्त बघतो. अच्छा. हिवाळा आला की मग एक्झिमाचं प्रमाण वाढतं कारण त्वचा कोरडी पडते. त्याचप्रमाणे तुम्ही जर बघाल जे बरेच वेळा AC मध्ये जास्त राहतात किंवा खूप सारं पाणी वगैरे नाही, बॉडीला ॲक्च्युली हायड्रेशन पाहिजे असतं. आता उन्हाळ्यामध्ये माती कोरडी झाल्यानंतर जशा भेगा पडतात तशा एक्झिमामध्ये त्वचा कोरडी झाल्यानंतर आपल्या त्वचेवर भेगा पडतात. मग कधी कधी त्या पेनफुल पण असतात, दुखतातही. अच्छा. हां हां, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की काही जणांना हिवाळा आल्यावर होतं, पण मग हिवाळा आल्यावरच हा आजार झाल्याचं आपल्याला लक्षात येतं का? की आपल्याला म्हणजे जसं आता भूमीच्या केसमध्ये झालेलं आहे ते म्हणजे की तिला तरुणपणापासूनच होतं, पण नंतर आत्ता काही वर्षांपूर्वी तिच्या लक्षात आलं. मग असा अनेक वर्ष एक्झिमा आपण आपल्याबरोबर कॅरी करू शकतो आणि आपल्याला कळत नाही असं होतं का? मग लक्षात कसं यायला हवं की आपल्याला असा म्हणजे त्वचेचा त्रास आहे तो होतोय? ह्याच्यामध्ये कसं असतं, जेव्हा सौम्य स्वरूपात जेव्हा असतो ना तेव्हा आपण जस्ट आणि मॉइश्चरायझर वगैरे लावून बऱ्याच वेळा आता रेग्युलर हॅबिट असते की आपण मॉइश्चराईज करतो स्किन, त्याच्यामुळे ते प्रामुख्याने जास्त कंड सुटत नाहीत किंवा त्याचे जे लिजन्स असतात ते प्रामुख्याने दिसत नाहीत. आणि हे स्ट्रेस लेवलवर पण खूप असतं, तुमच्या हॉर्मोनल ह्याच्यावर पण खूप असतं की त्यावेळेला मग त्याच्यात बिघाड झाला की मग हे त्याचं स्वरूप थोडं रुद्र घेतात. अच्छा. आणि त्याच्यामुळे मग ते लक्षात येतं. म्हणजे खूप वर्षापासून असेल तरी त्याचं प्रमाण वाढतं किंवा त्याची इंटेन्सिटी वाढते, तेव्हा मग लोक बॉदर करायला लागतात. तुम्ही हार्मोन्सचा उल्लेख केला, तर त्यामुळे मग ज्या प्री मेनोपॉजमध्ये असलेल्या महिला आहेत किंवा पोस्ट मेनोपॉजमधल्या किंवा मग नुकतंच ज्यांना पिरियड्स यायला लागलेले आहेत किंवा मग ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे अशा महिलांमध्ये हा त्रास होतो का? किंवा वाढत्या वयामध्ये हा त्रास होण्याची शक्यता असते का? आता पोस्ट मेनोपॉजल ज्या फिमेल असतात ना, म्हणजे मेनोपॉज नंतर त्वचेमध्ये खूप फरक होतात. जसं तुमचं वय वाढतं, पोस्ट मेनोपॉजल होतं, तर त्वचा तुमची हातापायाची कोरडी होत जाते. आणि मग काय तरुणपणात जो साबण लावत असतात तेही त्याच वयात लावला गेल्यामुळे म्हणजे वयानुसार तुमच्या त्वचेनुसार सुद्धा मेन तुम्ही साबण बदलला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी असतात ना त्याच्यातही तुम्ही बदल केलात ना तरी तुमची स्किन मॉइश्चराईज ठेवलीत तर हे प्रॉब्लेम्स उद्भवत नाहीत किंवा त्याची तीव्रता जाणवत नाही. दैनंदिन आयुष्यामध्ये मग काय बदल करायला हवे आपल्याला आणि स्किन मॉइश्चराईज ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे?
दैनंदिन जीवनामध्ये ना म्हणजे आपल्या भारतामध्ये काय गोष्टी टाळाव्या हे जास्त महत्त्वाचे आहेत. कोणताही त्वचारोग झाला की पहिल्यांदा ते कडकडीत पाण्याने अंघोळ करणं, त्याच्याने तुमची त्वचा आणखीन कोरडी पडते. बरोबर. त्यांना काय होतं, खाज येते, कडकडीत पाणी टाकलं तेवढ्यापुरतं बरं वाटतं. किंवा अगदी स्वच्छ होण्यासाठी त्यांना हार्श सोप वापरायची सवय असते, पण हार्श सोप वापरल्यानंतर आणखीन त्वचा कोरडी होते. तर ज्या गोष्टींनी तुमचा कोरडेपणा वाढतोय त्या गोष्टी टाळायला पाहिजेत. आता फेसवरचे जे एक्झिमाज असतात, बऱ्याच वेळा ते घरेलू नुस्खेमध्ये ते मुलतानी माती लावणे किंवा बरेचसे घरेलू नुस्खे ट्राय केले जातात की ज्याने त्वचा आणखीन कोरडी होते आणि मग चेहऱ्यावरचे एक्झिमाज ते जास्त प्रमाणात वाढतात. त्याच्यामुळे मॉइश्चराईज पण कसं करायचं, तर त्याला पण एक पद्धत आहे. अंघोळ केल्या विदिन 2 मिनिट्स तुम्ही मॉइश्चरायझर लावलं, त्याचा रिझल्ट 4 पट अधिक येतो. अच्छा. आणि त्वचा जेव्हा ओलसर असते त्याच्यावर मॉइश्चरायझर लावलं तरी ते अधिक वाढतं. सकाळी अंघोळीनंतर लावतील, पण जेव्हा दुपारी लावायचं असेल, संध्याकाळी लावायचं असेल, तर आम्ही सांगतो की थोड्या ओल्या फडक्याने स्किन ओली करून घ्या आणि त्याच्यावर मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर कमीही लागतं आणि चांगलं आपल्या त्वचेमध्ये शोषलंही जातं. तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे की अंघोळीनंतर 2 मिनिटात लगेचच मॉइश्चरायझर लावलं पाहिजे, पण काय नाही लावलं पाहिजे शरीराला? म्हणजे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनुसार आपलं स्किन थोडीशी ड्राय झाली की आपण तूप, तेल या गोष्टी लावतो. कधी कधी तर मध लावण्याची सुद्धा काही जण सल्ला देत असतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टी लावल्या गेल्या पाहिजेत का? ॲक्च्युली पारंपरिक पद्धतीने तो आपलं पाहाल ना तर खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही दिवाळीत बघाल तेव्हा थंडी असते, तेव्हा आपण उटणं वगैरे लावतो, ते नारळामध्ये बनवतो. इन फॅक्ट दॅट इज गुड, कारण इट मॉइश्चरायझेस युअर स्किन. अच्छा. तर त्या गोष्टी किंवा नारळाचं तेल लावणं वगैरे हे चांगलं आहे. पण बऱ्याच वेळा ते घरेलू पॅक्स बनवतात की चण्याचं पीठ किंवा त्याच्यामध्ये लिंबू पिळून, मग असे हे ऑइली स्किनसाठी जातात. हेच जे ड्राय स्किनवाल्याने लावलं तर मग उलट त्याचा असर येतो. ओके. तुम्ही एक लहान बाळांचा पण उल्लेख केला होता, तर ते लहानपणी एक्झिमा होतोय किंवा जन्मतःच बाळाला झाला तर ते कसं ओळखायचं? त्याच्यामध्ये त्वचा लालसर होते आणि लहान मुलांमध्ये ना बऱ्याच वेळा ते मॉलिशमध्ये तेल करतात, त्याच्यामध्ये लसूण आणि बऱ्याच गोष्टी ओवा वगैरे टाकतात. तर त्याचं मग त्वचा ऑलरेडी त्याची सेन्सिटिव्ह असते आणि ह्या सगळ्या, आणि मग ते धुरी देण्याची पद्धत पण आहे, त्याच्याने त्वचा आणखीन कोरडी होते. आणि लहान मुलांमध्ये जेव्हा हे एक्झिमाज येतात त्याच्यामध्ये युज्युअली पॅरेंट्समध्ये ना अस्थमाची वगैरे हिस्ट्री असते. म्हणजे आईवडिलांमध्ये किंवा आजी आजोबांमध्ये. तर अनुवंशिकता हा रोल तो प्रामुख्याने मुलांमध्ये असतो. आणि पण घाबरण्यासारखं काही नाही. म्हणजे 5-6 वर्षाची मुलं झाली की मग तो हळूहळू त्याची तीव्रता पण कमी होते. पण ह्या वेळेला ना आम्हाला पॅरेंट्सचं एज्युकेशन खूप महत्त्वाचं असतं की त्यांना कपडे सुद्धा ना सिंथेटिक नाही, त्यावेळी त्यांना कॉटनचे कपडे घातले पाहिजेत, लूज कपडे, त्यांना टाईट बांधून नाही ठेवायचं. आणि एकदाच मॉइश्चरायझर करून चालत नाही, तर त्यांना रेग्युलरली मॉइश्चरायझिंग लोशन्स लावणं फार आवश्यक असतं आणि त्याच्याने हे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आता ते मॉइश्चरायझिंग लोशन आणि क्रीम अशा 2 पद्धती आहेत माझ्या माहितीनुसार. तर ते हे कसं ठरवायचं की लोशन लावायचं की क्रीम लावायचं? कारण तुम्ही म्हटलात मॉइश्चरायझर लावलं पाहिजे म्हणून. लोशन ॲक्च्युली आपल्याला स्प्रेडेबिलिटी चांगली असते. युज्युअली आम्ही हँड्स वगैरे, आता दुसरा आणखीन एक प्रकारचा कॉमन बायकांमध्ये आपण बघतो तो हँड एक्झिमा. रिकरंट वॉशिंग म्हणजे भांडी धुतली जातात, कपडे धुतले जातात, तर डिटर्जंट्समुळे वगैरे ना, आता घरकाम करणाऱ्या बायकांचे तुम्ही हात बघाल ना तर अक्षरशः त्यावरची साल निघालेली असते. मग अशा वेळेला ना ते क्रीम्स त्यांना लावायला इझी पडतात. ते थोडे जाड असल्यामुळे त्यांना मॉइश्चर चांगलं मिळतं. आणि लोशनची ॲप्लिकेशन बॉडी लोशनसाठी पातळ रंगाचे लोशन्स जास्त फायद्याचे पडतात. म्हणजे पातळ लोशन शरीराला लावायचं असेल तर, आणि ज्यांची स्किन जाड आहे त्यांनी मॉइश्चरायझर क्रीम हातापायाला क्रीम फॉर्म्युलेशन बेटर. आणि चेहऱ्याला पण क्रीम फॉर्म्युलेशन चांगलं राहतं. आपण एक्झिमाबद्दल बोलतो आहोत. आता तुम्ही इथे KEM मध्ये पेशंट बरेचसे पाहत असाल. शरीरावर म्हणजे केव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं की आपल्याला एक्झिमा होतोय, जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे, किंवा मी जे काही वाचते त्याच्यानुसार सुद्धा, की ते कधीही होत असतो आणि ड्राय स्किन पडत राहिली की मग तो आजार व्हायला लागतो किंवा तो त्रास व्हायला लागतो. तर मग हे असं केव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं की हे होतंय, म्हणजे आता आपल्याला थोडंसं अलर्ट व्हायला हवं? म्हणजे स्किन ड्राय पडते तेव्हा अलर्ट व्हायला हवं, इचिंग व्हायला लागतं, खाज यायला लागते तेव्हा अलर्ट व्हायला हवं? नेमकं केव्हा आपल्याला अलर्ट व्हायला हवं की ह्या आजार आपल्याला होता कामा नये?
ह्याच्यासाठी जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो ते वेगळ्या वेगळ्या प्रकाराने येतो. म्हणजे डिस्कॉइड म्हणजे गोल रंगाचे चकतावेला जो एक्झिमा येतो तर त्याला येऊ नये म्हणून आपण ना जीवनशैलीत बदल हा आवश्यक आहे. आणि येतो तेव्हा काही काही वेळेला ना त्यांचं निदान करणं महत्त्वाचं असतं. कारण काही जे एक्झिमाज असतात ना सुरुवातीला ना सोरियासिस एक्झिमासारखा दिसतो आणि बऱ्याच वेळा मग जात नाही. कधी कधी एक्झिमा असा काही डॉक्टर्सना वाटलेला असतो, पण कधी कधी आम्ही एक ते कन्फर्मेशनची टेस्ट असते बायोप्सी नावाची, ती बायोप्सी केल्यानंतर आम्हाला कळतं की हा एक्झिमा नाही आहे, सोरियासिस आहे. म्हणजे काही एक्झिमाज बरेच वेळा एक्झिमा म्हणून लेबल होतात, पण कालांतराने ते इम्प्रूव्ह होत नाहीत किंवा काय नाही, तर ती बायोप्सी करून किंवा एक डर्मोस्कोपी नावाची आमची टेस्ट असते, ते आम्ही स्क्रीनवर बघतो की त्याच्यामध्ये आम्हाला डिटेल स्किन कशी आहे ते कळतं. आणि बायोप्सीमध्ये स्किनचा तुकडा काढला जातो छोटासा, अगदी 3 मिलीमीटर 4 मिलीमीटर. कॅन्सरमुळे हा शब्द जास्त फेमस झाला. हां, म्हणजे ॲक्च्युली पण खरं सांगू का, बायोप्सी म्हटलं ना की लोक खूप घाबरतात की बाबा डॉक्टर आम्हाला कॅन्सर नाही. मी तेव्हा एक एक्झाम्पल देते, ताप आल्यानंतर डॉक्टर काय सांगतात तुम्हाला ब्लड टेस्ट करायला, परंतु मग स्किनचे डॉक्टर एखाद्या गोष्टीसाठी काय सांगणार, थोडासा स्किनचा तपास करायला, म्हणजे काय कॅन्सर आहेच असं नाही. तर पण त्याच्यात ह्या गोष्टी ज्या आम्हाला वाटतात की एक्झिमा शिवाय सोरियासिस असे डिफरन्शियल डायग्नोसिस असतात, ते आम्ही अचूक निदान ह्याच्याने करू शकतो. तुम्ही आत्ता सोरायसिसचा पण उल्लेख केलेला आहे, पण मग आपल्याला एक्झिमा आहे याच्यासाठीच्या काही टेस्ट देता का तुम्ही? एक्झिमासाठी टेस्ट म्हणजे हिस्ट्री बेसिकली इम्पॉर्टंट असते, म्हणजे पेशंट कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये आलात. कारण बऱ्याचशा काही एंडोजेनियस एक्झिमाज असतात की काही आतील एंडोजेनियस एक्झिमा म्हणजे आतून येणारे एक्झिमाज आहेत, आणि एक्झोजिनियस एक्झिमाज आतून म्हणजे आतल्या एखाद्या गोष्टीने ॲलर्जी झाली असेल तर, म्हणजे ॲलर्जन्स आपल्या आतून असतील त्याच्यामुळे हे एक्झिमाज खाण्यातून नाही, ते आपल्या आतल्या सिस्टीममुळे, हार्मोनल गोष्टी किंवा मग जे काही स्त्राव असतील खाल्ल्यानंतर होणारे रिॲक्शन्स. म्हणजे कधी कधी खाण्या म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर व्हेजिटेबलची पण ॲलर्जी असू शकते. एक्झोजिनियस म्हणजे बाहेरचे फॅक्टर्स, आता मी सांगितलं ना, घरकाम करणाऱ्या बायका की डिटर्जंट्स वगैरेच्या कॉन्टॅक्टमध्ये, किंवा जे जास्त कॉस्मेटिक्स यूज करतात, तर बरीच जणं कॉस्मेटिक्स यूज करतात पण सर्वांनाच अशी ॲलर्जी होत नाही. पण पर्टिक्युलर म्हणजे तुम्ही एखाद्या ॲलर्जन्स त्या व्यक्तीला ते ॲलर्जी असेल तर ते उद्भवू शकते ॲलर्जी. पण मग ॲलर्जी असलेल्यांना हा एक्झिमा होतो का? ॲलर्जी असं ॲक्च्युली ना, ॲलर्जी त्या पर्टिक्युलर गोष्टीची असेल तर त्या माणसाला म्हणजे थोडंसं विस्तारित सांगा. सपोज आता मी तुम्हाला त्या बाईचं एका उदाहरण सांगितलं की साबण पाणी वगैरे त्यांची ॲलर्जी असेल तर होऊ शकतं, किंवा नेल पॉलिश वगैरे लावत असतील तर त्याची काही जणांना ॲलर्जी असते. असं प्रत्येकाला त्यासाठी पॅनल टेस्ट असतात, ॲलर्जी टेस्ट असते, ती केल्यानंतर आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की काही गोष्टींची ॲलर्जी आहे आणि त्या गोष्टीच्या आपण संपर्कात आल्यानंतर आपल्याला हा एक्झिमाचा त्रास होऊ शकतो. म्हणजे काय तर शरीर शुष्क पडणं, खाज येणं अशा गोष्टी जाणवू शकतात आणि आपल्याला कळणार नाही. कदाचित त्या गोष्टी आपण टाळल्या तर मग आपल्याला हा एक्झिमाचा त्रासही टाळता येऊ शकतो का? येऊ शकतो, पण तो फॅक्टर आयडेंटिफाय करणं हे डिफिकल्ट आहे. इट्स नॉट व्हेरी इझी, कारण एका माणसाला वेगळ्या वेगळ्या गोष्टींची ॲलर्जीज होऊ शकते आणि सगळ्या त्याच्या पॅनल टेस्ट नसतात. आता अनेकदा म्हणजे खाल्लेल्या असं अंगावर उठतं असं आपल्याकडे एक म्हणलं जातं की खाल्लं तुम्ही असेल म्हणून ते अंगावर तुमच्या असे पुरळ आली किंवा फोड आली असं. त्या एक्झिमामध्ये सुद्धा असं होतं का की पोटात गेलेलं अन्न जे आहे त्याच्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचा एक्झिमा फ्लेअरअप होऊ शकतो किंवा त्रास त्याचा होऊ शकतो? आता परवाच एक पेशंट आली होती, म्हणजे आता तुम्ही ऐकत असाल प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, इन्फ्लॅमेटरी, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट वगैरे, तर त्याच्यामध्ये काही अन्नपदार्थ खाऊन सुद्धा पेशंटला ॲलर्जीज, खाज वगैरे वाढते. परवाच एक पेशंट आली होती की तिला थोडंसं प्रोटीन कमी होतं म्हणून आम्ही तिला अंडी जास्त खायला सांगितली, आणि एक्झिमाची पेशंट होती ती. आणि मग ती म्हणाली की डॉक्टर, जेव्हापासून मी अंडी खायला लागले तेव्हापासून माझे हे एक्झिमा वाढला आहे. तर मग हे इन्फ्लॅमेटरी म्हणजे आपल्या शरीरात दाह उत्पन्न करणारा त्याच्यामध्ये येतात. आता जिममध्ये किंवा आजकाल प्रोटीनमध्ये अंडी तर सर्वच जण खातात, हे काही सगळ्यांनाच होईल असं नाही आहे, पण काही पर्टिक्युलर माणसाला त्याची प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये ही ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे इन्फ्लॅमेटरी, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटचं आता खूप आपण असं डाएट वापरला पाहिजे. म्हणजे आपण प्रोसेस्ड फूड हे किंवा बेकरी आयटम्स हे दाह करणाऱ्या गोष्टी आहेत त्या अवॉइड केल्या पाहिजे. फ्रेश व्हेजिटेबल्स किंवा प्रीबायोटिक, प्रोबायोटिक म्हणतात, तर प्रोबायोटिक्स म्हणजे गुड बॅक्टेरिया, ते आपल्या हेल्थसाठी, गट हेल्थसाठी चांगले आहेत. जसं की आपण पारंपरिक आपण दही
खातो दुपारच्या जेवणामध्ये वगैरे, तर ते चालू ठेवलं पाहिजे. हे आपल्या पचनशक्ती आणि ते इनडायरेक्टली ह्या एक्झिमावर पण काम करतं. एक्झिमा झालेल्या लोकांनी जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ॲलर्जी असेल तर त्या ॲलर्जी ज्याच्यामुळे आहे ते टेस्टने वगैरे लक्षात येईल आणि त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. पण अशी कुठली गोष्ट आहे की जी त्यांनी रेग्युलरली पोटात घेतली पाहिजे? म्हणजे आपल्याकडे एक गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे की खोबरेल तेल प्या म्हणजे तुमची स्किन चांगली राहील. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने काही गोष्टी आहेत. तुम्ही नारळ अधिक खाल्ला तर तुमची स्किन चांगली राहील, तुम्ही तूप खाल्लं तर ते छान लागेल, म्हणजे शरीर छान असेल तुमचं. तर असं पोटात काय घेतल्याने आपली स्किन ही जी आहे की जी म्हणजे हायड्रेट राहू शकते, तिला कंड सुटतो जे तुम्ही म्हणताय ते होणार नाही? बरोबर. ओमेगा-3 फॅटी ॲसिड असलेलं फळ म्हणजे नट्स, म्हणजे आपण अक्रोड म्हणतोय, बदाम म्हणतोय, किंवा मग तुम्ही ते फॅटी फिश म्हणजे रावस, बांगडा असे मासे, किंवा संतुलित आहार म्हणजे पाणी जास्त असले, कारण हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर ज्युसी काकडी, संत्र, मोसंब हे स्किनसाठी खूप चांगले आहेत. आवळा इज रिच इन व्हिटॅमिन सी, हे चांगल्या स्किनसाठी गुणकारी आहे. टॉमॅटोज, अँटीऑक्सिडंट डाएट्स म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारच्या अशा कलरफुल भाज्या ज्या असतात त्या खाणंसुद्धा शरीराला चांगलं आहे. आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे पोटात काय घ्यायचं हे लक्षात आलं, पण तुम्ही मगाशी लोशनचा उल्लेख केला आणि साबणांचा पण उल्लेख केलेला आहे. तर आता मार्केटमध्ये एवढे सारे व्हरायटी साबण आहेत आणि त्या साबणांकडनं सुद्धा बरीचशी म्हणजे जाहिरातींमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. आणि ही जी माहिती आहे साबणांची, तर ती आपण कशी चेक करायची? कुठला साबण आपण वापरला तर आपली स्किन ड्राय पडणार नाही किंवा पडेल असं कसं ओळखायचं? म्हणजे याची पण काळजी घ्यायला हवी साबण, किंवा मग हल्ली तर ते काहीतरी लोशन्स येतात अंघोळीचे वगैरे, तर कसं लक्षात ठेवायचं आपण? साबण हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तुम्ही साबण बघताना त्याचा pH बघा, आणि बऱ्याच वेळा त्याच्यावर लिहिलेलं असतं की मॉइश्चरायझिंग सोप, न्यूट्रल pH, म्हणजे pH बघून तुम्ही, pH हा न्यूट्रल असला पाहिजे, असे सोप्स तुम्ही वापरले पाहिजेत. आणि इवन बॉडी वॉशेस पण अवेलेबल आहेत आणि त्याच्यावरही लिहिलेलं असतं मॉइश्चरायझिंग युक्त, तर तसेच सिलेक्ट केले पाहिजेत. आणि ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे त्यांना दररोज साबण लावायची खरंच आम्ही म्हणजे काही पेशंटला गरज आहे असं सांगत नाही. फक्त जिथे घाम जास्त येतो, काखेत, जांघेत, इथे साबण लावा. आठवड्यातून एकदा पूर्ण बॉडीला, ते पण हाताला जेवढा साबण येईल तेवढाच वापरा असं आम्ही सांगतो. अंघोळीला पण कोमट पाणी घ्या, अंघोळीसाठी क्विक बाथ घ्या आणि लगेचच मॉइश्चरायझर लावा. ही अशी सिंपल टीप आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एक्झिमामध्ये पण प्रकार आहेत, सौम्य किंवा उग्र रूप असेल, खूप एक्सटेन्सिव्ह म्हणजे खूप शरीराभर असेल तर त्यांना मला औषधं चालू करावे लागते, नुसतं मॉइश्चरायझरवर चालत नाही. आणि एक्झिमासाठी लिमिटेड असेल तर नुसतं मॉइश्चरायझर उपयोगी नाही आहे, तर आम्ही एक स्टिरॉइडचे क्रीम्स पण देतो. अच्छा. आणि एक्झिमा अशा वेगळ्या वेगळ्या स्टेजेसमध्ये येतो. ॲक्यूट एक्झिमा म्हणजे त्या ह्याच्यात ओला एक्झिमा आपण मराठीत म्हणू शकतो, की त्याच्यातनं पाणी गळत असतं. त्यावेळेला मग कधी कधी आम्ही ओरल डेंजर, काही एक्झिमा ह्या डेंजर आजार अजिबात नाही. शरीरातनं पाणी येतं, त्या त्वचेला ते लगेच बरं पण होतं. पण एक्झिमा आहे म्हणून शरीराच्यातल्या आतल्या अवयवांना काय धोका असतो ना, असं काही नाही. शरीर दोन प्रकार आहेत ट्रीटमेंट करतात. कोणताही आजार असेल तर ट्रीटमेंट करतात दोन प्रकार आहे. एक तर ट्रीटेबल, क्युरेबल. पहिल्यांदा पेशंट बसला तर मॅडम हे बरं होईल ना, कायमचं जाईल ना? आम्ही म्हणतो बरं होईल, कायमचं जाईल आहे ना, हे आपण नाही, त्याला क्युरेबल म्हणतात. तर वी कॅन कंट्रोल इट चांगल्या परीने. आता माझे पेशंट आहेत त्यांना मी व्यवस्थित केअर कशी घ्यायची, कशी मॅनेज करायची. आणि सुरुवातीला जर जास्त स्वरूपात एक्झिमा असेल तर काही छान औषधं अवेलेबल आहेत. पण आता जेवणामध्ये सुद्धा आपण गरज असेल तेवढंच मटेरियल टाकतो. 4 जणांचं बनवायचं असेल तर आहे म्हणून जास्त नाही, तसं आमच्या मेडिकल ह्याच्यामध्ये पण आहे. औषधांची किती चांगल्या जरी औषधं असतील तरी त्याला साईड इफेक्टचा भाग थोडाफार असतोच. मग गरज नसताना आम्ही ते देत नाहीत. जर जास्त अनकंट्रोल होत असेल किंवा जास्त स्वरूपाचा असेल तेव्हा मग काही औषधं आम्हाला दिली जातात. आणि आता खरंच खूप चांगली औषधं अवेलेबल आहेत एक्झिमा ट्रीट करायला. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे औषधं आहेत. साबण कसा सिलेक्ट करायचा हे पण तुम्ही सांगितलं. पण म्हणजे क्युअर आणि म्हणजे पूर्णपणे बरा, तर पेशंटला कायम सगळं पूर्ण बरं व्हायला हवं असतं. तर मग एक्झिमा हा पूर्णपणे बरा होणारा त्रास नाही का? म्हणजे तो कंट्रोल करणाराच त्रास आहे का? आणि तो कंट्रोल करायचा असेल तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खाणं किंवा या सगळ्या स्वतःचं शरीर हायड्रेट ठेवणं या सगळ्या गोष्टी करायलाच हव्या. पण त्या व्यतिरिक्त मेडिकली म्हणून तुम्ही काय सजेस्ट कराल? औषधं कुठली टाळायला हवीत किंवा कशा पद्धतीनं टाळायला हवीत? आणि ज्यांना दुसरे आजार आहेत, शुगर, BP, थायरॉईड असे आजार आहेत, त्यांनी काय काळजी घ्यायला हवी?
ॲक्च्युली जे डायबेटीस पेशंट असतात ना, त्यांच्या डायबिटीसमुळेच त्वचा कोरडी होते. समजा थायरॉईडमुळे सुद्धा कोरडी होते. अशा ह्यानी आणि मेन म्हणजे आजकाल मी पाहते ना, यंग जनरेशनमध्ये ते खूप लेट नाईट्स जागतात वगैरे. जीवनशैलीतला बदल आहे ना, हा खूप आहे. कारण मेडिकल ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही आहेत की डॉक्टर जादूसारखं काहीतरी करतील. पेशंटचा भाग पण खूप महत्त्वाचा आहे, त्यांच्या दैनंदिन शैलीमध्ये बदल आणणे. कारण स्ट्रेस हा फॅक्टर तुम्ही कुठे हार्ट प्रॉब्लेमपासून ते आमच्या स्किन प्रॉब्लेममध्ये तो आहेच. आणि स्ट्रेस किंवा नॉर्मल हॉर्मोनल संतुलन हवं असेल तर तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल, वेळेवर झोपणं, लवकर उठणे. मी माझ्या पेशंटला त्यांचा डे एक्सरसाइजने म्हणजे चालू करायला सांगते. आणि तुम्ही काय खाता आणि काय खायचं नाही, शुगर वगैरे, कारण कमी जेवढं खाईल तेवढं आपल्या स्किनला चांगलं असतं. मी काही जण अशी पाहिलेली आहेत की जी साखर खाल्ल्यावर त्यांच्या अंगाला खाज आल्यासारखं होतं आणि मग ते पॅच येतात, रेड पॅच, कधी इथे किंवा हाताला, कधी पायाला असे येतात. तर साखर खाल्ल्याने अधिक साखरेचं प्रमाण किंवा साखरेमुळे एक्झिमा होतो असं आपण म्हणू शकतो का? किंवा गोडानं एक्झिमा होतो असं आपण म्हणू शकतो का? दुधाचे काही जणांना त्रास असतात तर त्याच्यामुळे एक्झिमा होतो असं म्हणू शकतो का आपण, सध्या जे दूध बाजारात आहे त्याच्यामुळे? साखरेमुळे म्हणजे माझ्या तरी आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये आलं नाही. आणि पर्टिक्युलर अशा फूडमुळे काही जणांना ॲलर्जी होऊ शकते, दुधामुळे होऊ शकते. किंवा बेसिकली आम्ही जास्त बघतो ते चायनीज वगैरे खाल्ल्यानंतर त्यांना बऱ्याच पेशंटला ॲलर्जिक रिॲक्शन्स येतात. त्याला आम्ही अर्टिकेरिया वगैरे म्हणतो, म्हणजे लाल लाल रंगाचे चट्टे येतात. आपण मराठीमध्ये त्याला पित्त पण म्हणतो. हां, ती पण एक प्रकारची ॲलर्जीच आहे. तशा गोष्टी खाद्यपदार्थातून होऊ शकतात. आपल्याकडे म्हणजे बऱ्याचदा स्किनच्या ह्याच्यासाठी किंवा मग शरीरावर काही उठतं त्याच्यासाठी पोट साफ नाही असं एक घरातले लोक सांगत असतात. तर या आजारामध्ये पोट साफ असणं किती महत्त्वाचं आहे? हां, मग अशी मी म्हटल्याप्रमाणे गट हेल्थ आहे ना मॅडम, ते खूप महत्त्वाचं आहे. प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक ह्याच्यामध्ये फरक काय आहे? तर प्रोबायोटिक म्हणजे आपले जे बॅक्टेरियाज, गुड बॅक्टेरियाज जे आपल्या शरीराच्या पचनशक्तीला खूप महत्त्वाचे असतात. आणि प्रीबायोटिक हे त्याचं खाद्य आहे. म्हणजे पूर्वी आता एक एक्झाम्पल म्हणजे आपल्या ताटामध्ये पूर्वी एक कोशिंबीर असायची. कोशिंबिरीमध्ये कांदा, टोमॅटो हे सर्व असायचं. तर कांदा हा प्रीबायोटिकमध्ये येतो, दही हे प्रोबायोटिक येतं. आणि ह्याच्यामुळे गुड बॅक्टेरियाज आपल्या बॉडीमध्ये पचनसंस्थेसाठी अतिशय आवश्यक आहेत. आणि मग गट हेल्थ चांगली असेल ना तर हे प्रकारचे ॲलर्जन्स आपल्या बॉडीमध्ये वाढत नाहीत आणि सर्व गोष्टी चांगल्या राहतात. म्हणून तुम्ही आयुर्वेद बघा, आपलं आयुर्वेद पंचकर्म वगैरे सांगतं, ह्या गोष्टी पण खरं युजफुल आहेत. मग म्हणजे अशा आजारांमध्ये ह्या पंचकर्मांचा पण विचार केला गेला पाहिजे का? कारण तुम्ही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट देता म्हणून विचारते. म्हणजे आता मी ॲलोपॅथीची डॉक्टर आहे, पण ॲज अ ॲडज्युएंट म्हणून माझे आता औषधं असणार, त्याने ते कंट्रोल येणार, पण तुमचं मेंटेनन्ससाठी पंचकर्म करू शकतात. अच्छा, एक स्किनच्याच अनुषंगानं विचारायला हवं ते म्हणजे की अशा स्किन्स असतात ज्या खूप डेलिकेट स्किन ज्यांना ट्रीट केलं जातं, तर सेन्सिटिव्ह ज्याला आजकाल म्हटलं जातं डॉक्टरांकडनं, तर ह्या सेन्सिटिव्ह स्किनसाठी हा एक्झिमा होणं नॉर्मल आहे का, नॅचरल आहे का, किंवा मग त्यांच्यामध्येच असा एक्झिमा होतो हे प्रमाण तुम्ही जास्त पाहिलेलं आहे का? हो, सेन्सिटिव्ह स्किनमध्ये एक्झिमाचं प्रमाण खूप जास्त असतं. म्हणजे बहुतेक वेळा त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची ॲलर्जी असतात. म्हणजे आपण आता बसलो एका ठिकाणी, आपल्याला मच्छर फार चावणार नाहीत, पण त्यांना एवढे चावतात की, एक एक्झाम्पल देते की त्यांना ॲलर्जी पटकन होते. मग त्यांच्यासाठी पण एक स्पेशल मॉइश्चरायझर असतात की ते फ्रॅग्रन्स फ्री असलेले, म्हणजे खूप असं सुगंध असणारे, कारण त्याची त्यांना ॲलर्जी होऊ शकते. त्याच्यासाठी मग त्यांना आम्ही हे स्पेशल गोष्टी केल्या जातात. मॉइश्चरायझरचा बऱ्याचदा उल्लेख झालेला आहे आणि स्किन मॉइश्चराइज असणं हे फार गरजेचं आहे, हे तुमच्या बोलण्यातनं मला जाणवलं. ह्याचं अगदी म्हणतात ना, पहिली की आहे ना, सगळ्यात महत्त्वाचा घटक काय असेल एक्झिमा टाळण्यासाठी तर आणि बरा होण्यासाठी, तर फक्त मॉइश्चरायझरच आहे. पण मला आता हा प्रश्न आहे की मग मॉइश्चरायझर असेल, आता तुम्ही म्हटलात आणि अनेकांनी ते ऐकलेलं आहे की लोक उठणार आणि थेट जाणार केमिस्टकडे आणि मागणार मॉइश्चरायझर. तर अशी मॉइश्चरायझर्स कुठली जी केमिस्टने दिलेली आहेत किंवा मग जी ब्युटी प्रॉडक्ट म्हणून बाजारात विकली जातात, तर ह्या मॉइश्चरायझर्सचा खरोखर काही उपयोग होतो का, की डॉक्टर प्रिस्क्राईब्ड असतात त्या मॉइश्चरायझरचा उपयोग होतो, की असं काही मॉइश्चरायझर्स आहेत की जे मेडिकली फिट टू यूज असे पद्धतीचे आहेत त्यांचा यूज होतो? म्हणजे कसं ठरवायला पाहिजे मॉइश्चरायझर? आता एक्झिमा असेल ते लोक या ना त्या कारणाने डॉक्टरांकडे येतीलच, पण ज्यांना अजूनही कळलेलं नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतोय. बाजारात मिळणारे आता डॉक्टरांनी दिलेली मॉइश्चरायझर तुम्ही वापरली, त्याच्यामध्ये खूप आम्ही मेडिकेटेड टेस्टेड वगैरे असतात, ती जास्त फायदेशीर असतात. पण बऱ्याच वेळा काय होतं, प्रत्येकाला डर्मॅटॉलॉजिस्टकडे तेवढं जाणं
म्हणजे परवडत नाही म्हणा किंवा काय, तर त्यांनी बाजारात मिळणारी मॉइश्चरायझर चांगल्या कंपनीची वापरली तरी चालू शकतात. आणि असं नाही की मॉइश्चरायझर फक्त थंडीतच वापरायचं. 12 महिने मॉइश्चरायझर प्रत्येकाने स्किनवर वापरणं आवश्यक आहे, फक्त एक्झिमा टाळण्यासाठी नाही. वयाची 30 झाली की स्किन आहे ना चेहऱ्याची सुद्धा ओघळायला लागते, तर त्यावेळेला पण ती चांगली फर्म राहण्यासाठी, रिंकल्सला दूर ठेवण्यासाठी सुद्धा रेग्युलर यूज ऑफ मॉइश्चरायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त त्याच्यामध्ये चेहऱ्यावर मॉइश्चरायझर वापरताना ऑइली त्वचेसाठी, ज्यांची पिंपल्स प्रोन ॲक्ने ज्यांना येतात, त्यांच्यासाठी नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझिंग क्रीम्स असतात, त्या त्यांनी वापरल्या पाहिजेत. म्हणजे अशा स्पेशल सिच्युएशनसाठी तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्ट, क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टची कन्सल्टेशन आवश्यक आहेत. पण हातापायाला मॉइश्चरायझर लावण्याकरता बाजारातले मॉइश्चरायझर चांगल्या कंपनीचे तुम्ही घेऊन लावू शकता. मला कधी कधी चिंता वाटते, म्हणजे मेकअप केल्यामुळे आपल्या स्किनला काही त्रास होईल का, कारण स्किन ड्राय होते अनेकदा आणि त्याच्या आधी असे सल्ले दिले जातात, मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा. लाईट्स मध्ये जे असतात किंवा जे मोठ्या प्रमाणावर कम्प्युटर्सवर काम करतात, स्क्रीन्सवर काम करतात, अशांसाठी पण लाईटने सुद्धा स्किन खराब होते असं म्हटलं जातं किंवा ड्राय पडते असं म्हटलं जातं. तर खरोखर ह्या सगळ्या गोष्टी, विशेषत्वानं जे आपण मेकअप अप्लाय करतो त्याच्यामुळे एक्झिमा होण्याचे चान्सेस असतात का, होतो का, तुमच्या पाहणीमध्ये अशी काही केस आहे का? मेकअप केल्यामुळे एक्झिमा नाही होऊ शकत. कधी कधी मेकअपचे काही इन्ग्रेडियंट्स तुमचे जर चांगल्या क्वालिटीचे नसतील किंवा पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट्सची तुम्हाला ॲलर्जी होत असेल तर एक्झिमा होऊ शकतो. एक्झिमा म्हणजे बेसिकली डर्मॅटायटिस म्हणतो, इन्फ्लेमेशन ऑफ अवर स्किन, तसं होऊ शकतं. पण त्याच्यासाठी काळजी म्हणून आहे ना, पेशंटने म्हणजे पार्लरमध्ये आता माझा एका ब्युटिशियनसाठी माझं एक टॉक झालेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जे ब्रश वापरताना, प्रत्येकाला जे ब्रश जेव्हा वापराल ना मेकअपसाठी, तेव्हा ते वॉश केलेले असले पाहिजेत. ओके. आणि शिवाय पहिल्यांदा तुम्ही एक लेअर प्रायमरचा द्यायच्या आधी मॉइश्चराईज स्किन करा, म्हणजे त्याचे एक प्रोटेक्टिव्ह कव्हर स्किनला होतं, जे मेकअपचे थर राहतील त्याच्यापासून तुमची त्वचा वाचली जाते. म्हणजे पोर्समध्ये त्या गोष्टी जाणार नाहीत. आणि इवन मेकअप काढताना खूप असं मी बघते ते खूप हार्शली काढतात, त्याच्यासाठी मिसिलर वॉटर असतं, त्याने छान निघू शकतं, किंवा साधं खोबरेल तेल. आणि तेव्हासुद्धा काढताना पण असं खूप जोराने घासू नका, आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही जितकं तिला टच कराल, जितकं तिला घासाल, तेवढंच पिगमेंट वाढतं, स्किनचा थिकनेस वाढतो. त्यामुळे ती पोस्ट मेकअप केअरसुद्धा तुमची भरपूर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. पण मला मगाशी तुम्ही म्हटलात तर पायावर, हातावर अशा पद्धतीने एक्झिमा पाहायला मिळतो. तुमच्या पाहणीमध्ये असा आलेला पेशंट की तुम्हाला असं वाटलं की अरे या पेशंटचं तर काही निदान होत नाही आहे आणि ह्याला एक्झिमा असावा असं वाटतं, आणि म्हणजे इतर पेशंटपेक्षा वेगळ्या पद्धतीच्या ज्या चाचण्या आहेत किंवा औषधं आहेत त्या माध्यमातून मग या पेशंटला आपण ट्रीट केलेले, असं तुमच्या माहितीतलं किंवा तुम्ही पाहिलेलं, ट्रीट केलेलं एखादं उदाहरण? बरेच वेळा काय, म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आलेला, त्याला 4 वर्षापासून आजार होता. त्याला त्याच्या सीटवर ना असे कोडे, असे पापुद्रे असलेले मोठे मोठे चट्टे येत होते. आणि बरीच वर्ष ना तो अँटीफंगल कॅप्सूल्स खात होता, जवळजवळ 4 वर्ष. आणि त्या कॅप्सूल्स खाऊन ना त्याचा लिव्हरला पण थोडा झाला होता. आणि कसं होतं, आज एक कन्सेप्ट आहे की एक औषधदा डॉक्टरांनी लिहून दिलं की पेशंट तेच घेत बसतात. दिस इज ऑल्सो रॉंग. मग आम्ही तिथे टेस्ट केली, डर्मोस्कोपी आणि बायोप्सी केली, तेव्हा तो एक्झिमा होता. त्याची त्वचा तिकडची ड्राय झाल्यामुळे त्याची स्किन एक्झिमा, आणि तो वेगळी औषधं थोडं खात होता. म्हणजे असं कधी कधी असे पण होतात की निदान चुकतं, आणि मग ते पेशंट स्वतःहून, मी एक सल्ला देईन सर्व आहे ना की तुम्ही क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं. बऱ्याच वेळा अजूनही कन्सेप्ट आहे की असंच मेडिकलमध्ये जाऊन घेतात वगैरे, तेही त्यांनी थांबवलं पाहिजे. आणि रेग्युलरली क्वालिफाईड डॉक्टरकडे जाऊनच तुम्ही निदान करून एखादी गोष्ट घेतली पाहिजे. म्हणजे अनावश्यक ज्या गोष्टींचा तुम्हाला गरज नाही अशासुद्धा तुम्ही गोळ्या घेणं टाळाल. स्किनसाठी व्हिटॅमिन सी खूप चांगले आहे असं आम्ही आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहोत. व्हिटॅमिन ई खूप चांगले आहे असं सुद्धा ऐकत आलेलो आहोत. तर हे खरोखर गरजेचं आहे का, आणि एक्झिमाच्या पेशंटना या गोष्टी घ्याव्या लागतात का, म्हणजे औषधाच्या स्वरूपात किंवा मग आहाराच्या स्वरूपात? व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई हे स्किनसाठी खूप चांगलं आहे. स्किन चांगली तुकतुकीत राहण्यासाठी, तजेला त्याच्यासाठी येण्यासाठी हे चांगलं आहे. आणि एक्झिमाच्या पेशंटला आम्ही नुसते हे 2 व्हिटॅमिन्स पण नाहीत, पण इतर सर्व व्हिटॅमिनचं कॉम्बिनेशन देतो. कारण स्किनसाठी सर्वच व्हिटॅमिन्स इम्पॉर्टंट असतात. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, सी, डी, ई ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर आपण डॉक्टरांशी खरं तर गप्पा मारलेल्या आहेत आणि डॉक्टरांनी आपल्याला काही सल्ले सुद्धा दिलेले आहेत.
त्यांचं एक महत्त्वाची गोष्ट मला लक्षात आली ते म्हणजे की हा त्वचेचा त्रास आहे, त्यामुळे त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही. आणि उगाचच आपल्याला काहीतरी होतंय म्हणून केमिस्टमध्ये जाऊन आपल्याला वाटेल किंवा केमिस्ट देईल ते औषध वापरून त्याचा अवास्तव किंवा गरजेपेक्षा जास्त वापर करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला झालेला त्रास जर का तो वाढतो आहे असं लक्षात येत आहे, शरीरावर खाज येते, स्किन मॉइश्चरायझर लावून सुद्धा ड्राय पडते आहे, साबण चांगला वापरून सुद्धा आपली स्किन ड्राय पडते आहे, त्वचा कोरडी पडते आहे, तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करणं गरजेचं आहे. त्वचेच्या आजारांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं, तर ते तसं केलं गेलं नाही पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला भविष्यामध्ये मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. आणि अर्थात पोट साफ ठेवणं याचा सुद्धा सल्ला आपल्याला डॉक्टर देत आहेत. तर डॉक्टर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तुम्हाला आजचा हा हेल्थ टॉकचा पॉडकास्टचा एपिसोड कसा वाटला आहे हे नक्की कळवा, कमेंट करा. आणि तुम्हाला असे त्वचेचे काही आजार आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे तर कमेंट बॉक्समधनं नक्की आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. हा एपिसोड पाहिलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांना सुद्धा धन्यवाद.